सकाळी 1:15 न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सहपरिवार शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। यावेळी त्यांनी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत प्रार्थना केली। दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी खासदार संजय राऊत यांचा शाल स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला। यावेळी संस्थानचे जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे उपस्थित होते। शिर्डी भेटी दरम्यान खासदार राऊत यांनी समाधी मंदिरात दर्शन घेऊन साईबाबांचे आशीर्वाद घेतले। त्यांच्या भेटीमुळे मंदिर परिसरात भाविकांमध्ये उत्सुकता दिसून आली। संस्थानच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या। आज खूप महिन्यांनी शिर्डीत येण्याचा योग आला आणि अर्थात श्री साईबाबांच्या मंदिरात आलो, सहकुटुंब आलो, मित्रपरिवारासह आलो। या भूतलावर पृथ्वीवर फार कमी जागा अशा आहेत की जिथे गेल्यावर मनातला राग, लोभ, मत्सर, द्वेष नष्ट होतो आणि मनाला एक प्रकारची शांतता आणि समाधान लाभतं। त्यातली ही एक जागा म्हणजे साईबाबांचं समाधीस्थळ, साईबाबांचं मंदिर। आणि जेव्हा जेव्हा मी आलो त्या प्रत्येक वेळेला इथे काही ना काहीतरी नव्यानं सुधारणा झालेल्या दिसतात। आज सुद्धा मी पाहिलं की काही नवीन कामं झाली आहेत, नवीन कामं होत आहेत आणि कमालीची स्वच्छता, टापटीप, शिस्त, कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही। म्हणजे जिथे खरोखर मंदिरात आल्याचं जे काय एक सुख मिळतं ते इथे मला मिळालं। मला सांगायला हरकत नाही, मी फार कमी वेळा मंदिरात जातो, पण जिथे जातो त्यातलं सर्वोच्च जे स्थान आहे ते साईबाबांचं मंदिर आहे। इथे आल्यावरती पुन्हा एकदा यावं असं वाटतं। ही जी ओढ आहे पुन्हा येण्याची, हीच या मंदिराची आणि साईबाबांची शक्ती असं मी मानतो। मी माझ्या इकडल्या सर्व सेवेकरांना, त्यांना मी अधिकारी म्हणणार नाही, ते सेवेकरी आहेत, सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। आणि हे कार्य जे आहे साईबाबांचं ते फक्त धार्मिक नाही, आध्यात्मिक नाही, तर ते सामाजिक कार्य आहे। ते कार्य आपण असंच पुढे न्या, या शुभेच्छा।